त्याचीच बातमी मोठी आहे। मुंबईच्या महापौर पदावरून दिल्लीमध्ये खलबतं सुरू असल्याची भाजपची एक मोठी बातमी आहे। 30 जानेवारीला मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याची सूत्र माहिती देत आहेत, तर शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असंही सूत्रांकडून कळतंय। भाजपच्या वरिष्ठ नेत्याची अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती असल्याचं सूत्र सांगतायत। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, नेमकं काय घडतंय? मुंबईतल्या महापौर पदाच्या चर्चा आता थेट दिल्लीमध्ये होत आहेत, काय घडतंय? वर्षा, खरं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील अनेक नेते राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारलेल्या होत्या। त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर मुंबईचा महापौर नेमकं कधी बसणार याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि त्यावेळी भाजपच्या नेत्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती आलेली आहे की 30 जानेवारीला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल अशा पद्धतीची माहिती अनौपचारिक गप्पांमध्ये या नेत्यांनी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा वर्षा यातला की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं दबाव तंत्र वापरलं जाते, पण त्या दबाव तंत्राला कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पार्टी बळी पडणार नाहीये। त्यामुळे 30 जानेवारीला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका भाजपच्या नेत्यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। वर्षा, खरं तर महापौराचे आरक्षण सोडत उद्या निघणार आहे, त्यामुळे आरक्षण नेमकं कुठल्या पद्धतीचं पडतंय हेही बघावं लागणार आहे। पण दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।